शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणामध्ये गळती लागलेली आहे। शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या हिमतीने मोठ्या तडजोडीने सांगलीची लोकसभेची जागा मिळवलेली होती आणि ती चंद्रहार पाटील यांना तिथून उमेदवारी दिली होती। काँग्रेसच्या ताब्यातली ती जागा शिवसेना ठाकरे गटाने मिळवलेली होती आणि त्यानंतर चंद्रहार पाटील तिथे उमेदवार झालेले होते। असं असताना चंद्रहार पाटील आता शिवसेना ठाकरे गटाला सोडून जाणार आहेत। ते लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। तर दुसरीकडे नाशिक मधील बडगुजर सुधाकर बडगुजर हे देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत। त्यांनी तशी घोषणा केली, नाराजी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे शिवसेनेला गळती लागलेली असताना दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाचा किल्ला एक हाती लढवताना अंबादास दानवे दिसतात। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। छत्रपती संभाजीनगर मध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वीच लबाडांनो पाणी द्या असं आंदोलन करत, या टॅगलाईन खाली आंदोलन करत छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास 30 ते 35 दिवस सलग आणि सातत्याने हे आंदोलन केलं। शहराच्या विविध भागांमध्ये चौकांमध्ये यासाठी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं आणि याचा शेवट अखेर गुलमंडीवरती आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत झाला। क्रांती चौकातून जिथे आता आपण उभे आहोत याच क्रांती चौकातून या मोर्चाची सुरुवात झालेली होती आणि गुलमंडीपर्यंत हा मोर्चा गेला आणि तिथे लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन झालं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा होईल लवकर अशी अपेक्षा आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्या संबंधीचा निर्णय दिलेला आहे की लवकरात लवकर या निवडणुका घेतल्या जाव्यात आणि त्या दृष्टीनं ठीक आहे। मात्र शिवसेना ठाकरे गट हा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेला दिसतो। 5 जून रोजी आणखी एक आंदोलनाची सुरुवात शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आणि ते आंदोलन म्हणजे क्या हुआ तेरा वादा। महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये विविध आश्वासनं दिलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने जे आश्वासन होतं ते होतं शेतकरी कर्जमाफीचं, त्यानंतर 1 रुपयामध्ये पीक विम्याचं आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देण्याचं आश्वासन होतं। मात्र लाडकी बहीण योजनेमध्ये आता 2100 रुपये देणं तर दूरच राहिलं, मात्र त्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची संख्या कमी कमी होताना दिसते। या सगळ्या आश्वासनांची आठवण मंत्र्यांना करून द्यायची आणि त्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं मराठवाड्यामध्ये क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन सुरू केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि ते निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, ते निवेदन राज्यपालांपर्यंत पोहोचवा असं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये सरकारने जे जे काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं आठवण करून देण्याचं काम शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचं नेतृत्व देखील अंबादास दानवे हेच करत आहेत। त्यानंतर त्यांनी 5 जूनला संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये तिथे मंत्री अतुल सावे यांना देखील निवेदन दिलं आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून द्यावी अशी देखील मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली। म्हणजे एकीकडे शिवसेनेला गळती लागलेली आहे, शिवसेनेमधून नेते सोडून जात आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील नुकतेच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। असं सगळं असताना मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये जर पाहिलं तर संजय राऊत हे किल्ला लढवतात शिवसेना ठाकरे गटाचा, तर मराठवाड्यामध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये अंबादास दानवे हे पुढाकार घेऊन आंदोलन करतायत, विविध आंदोलनातून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवताना दिसत आहेत आणि त्यामुळं आगामी महापालिका निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल आणि इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट हा प्रभावी असला पाहिजे याच दृष्टीने ठीक आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे पुढाकार घेताना दिसत आहेत। या सगळ्या आंदोलनांचा परिपाक काय असेल, या सगळ्या आंदोलनातून नेमकं काय सिद्ध होईल आणि त्यातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। माय महानगर लाईव्ह साठी मी उन्मेष खंडाळे, छत्रपती संभाजीनगर।